नाट्यगृहात सिनेमा हा उपक्रम पुण्यात पहिल्यांदाच सुरू होतोय. नेमकं काय थीम आहे आपल्यासोबत सोबत दादा काय आहे नेमकं हे? कारण पहिल्यांदा मी यापूर्वी नाट्यगृहात फक्त नाटकं व्हायची, पहिल्यांदाच सिनेमा होतोय. आपल्याकडे एकमेकांच्या साठी असलेला बदल खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे. पूर्वी अनेक नाट्यगृह अशी होती जुनी, जी नाट्यगृह नंतर सिनेमागृहात बदलली आणि आता पुन्हा एकदा नाट्यगृह सिनेमासाठी उपलब्ध करून दिलं आहे. खरं तर ह्या दोन कलांमधली ही देवाणघेवाण आहे की एका कलेला जर बरेच दिवस नसतील तर नाटक त्याला कायमच सांभाळत आहे. मराठी चित्रपटांसाठी सातत्याने एक लढा गेल्या अनेक वर्ष सुरू होता की हक्काचं चित्रपटगृह मिळण्यासाठी. अनेक उत्तम उत्तम मराठी चित्रपटांना केवळ चुकीची वेळ दिल्यामुळे ते चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकले नाही. मल्टिप्लेक्सवाले ते जाऊ दे, आता मला या विषयात जायचं नाही. पण तरीसुद्धा हा पाठपुरावा गेल्या अनेक वर्ष या क्षेत्रातली मंडळी, आज गार्गी आमची मैत्रीण इथे आहे, गार्गी असेल, त्यांचे बाबासाहेब असतील, हे सगळे लोक गेले काही वर्ष पाठपुरावा करत होते, वेगवेगळ्या सरकारकडे करत होते. कोणी याचं यश घ्यायचं कोणी नाही घ्यायचं हा वेगळा मुद्दा आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज मराठी नाट्यगृहामध्ये मराठी चित्रपटाचा पहिला खेळ होतोय आणि हा सन्मान आमच्या चित्रपटाला मिळतो. याच्यापेक्षा अजून भाग्याची गोष्ट काय असू शकते. आणि पुण्याने ज्या गोष्टीची सुरुवात केली ती कायमच देशभर पोचली. कदाचित ही सुरुवात पुण्यापासून झाली, ही आज चळवळ बनून भारतात अशी अनेक भाषेतली चित्रपट आहेत, जसे गुजराती आहेत, बंगाली आहेत, ओडिसी आहेत, की ज्या भाषेत सुद्धा उत्तम चित्रपट निर्मिती होते, पण त्यांच्यावर सुद्धा हिंदी चित्रपटांनी आक्रमण केलेलं आहे. तर त्यांना सुद्धा या प्रकारच्या व्यवस्थेचा फायदा होऊ शकेल. आणि आज त्याचा पहिला खेळ होता, तुडुंब गर्दी भरली. आज प्रेक्षक खूप आनंदाने उत्साहाने हा खेळ, हा इतिहास साजरा करायला इथे आलेले आहेत. आणि आम्ही देखील उत्सुक आहोत की या नाट्यगृहामध्ये नाटकाचे अनेक प्रयोग केले. चित्रपटाचा पहिला प्रयोग कसा होतो हे बघायला आम्ही उत्सुक आहोत. उत्सुकता तर निश्चित आहेच, पण पहिला प्रयोग याचे सातत्य कसं ठेवणार? सातत्य मला असं वाटतं की हा प्रयोग आहे. आजच्या प्रयोगानंतर अनेक इथे त्या व्यवस्थेशी संबंधित लोक इथे आहेत. ते झाल्यानंतर प्रत्येकाला लक्षात येईल की काय कमतरता राहते, अजून जास्त काय केलं पाहिजे. मला असं वाटतं की पुढच्या काळात त्याची व्यवस्था होईल आणि मग सातत्याने फक्त पुण्या मुंबईत नाही तर महाराष्ट्रात सर्वदूर नाट्यगृह आहेत, त्या सगळ्या ठिकाणी हा उपक्रम पोहोचवायचा प्रयत्न चालू आहे. आपल्यासोबत गार्गीताई आहेत. काय सांगाल, हा उपक्रम सुरुवात करताना काय कसे अडचणी आले नाही तर पुढे कसं निघालं? एकतर अनेक वर्ष आम्ही हा प्रयत्न करतोय, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग, चित्रपट विभाग यांच्याकडनं, पण काही घडतच नव्हतं. आणि पुन्हा नेहमीसारखंच आहे की मराठीला थिएटर मिळणं, आता पुष्पा 2 रिलीज झाले आणि नाहीच मिळत आहे. म्हणजे मराठी चित्रपटच तिथे प्रदर्शित व्हायला चित्रपटगृह उपलब्ध नाही. मग आम्ही सुधीर मुनगंटीवारांबरोबर जी बैठक झाली त्याच्यात आम्ही हा मुद्दा मांडला आणि त्यांनी पॉझिटिव्हली आम्हाला सांगितलं की हा योग्य हे आहे आणि आपण सुरुवात करूया. त्यांनी होकार दिल्यानंतर उपायुक्त संजय बल्लाळजी यांच्याबरोबर एक मीटिंग झाली आणि त्यांनी फारच सकारात्मक आम्हाला म्हणजे पाठिंबा दिला आणि ही सगळी व्यवस्था करायला त्यांनी मदत केली आणि आज होतोय आणि यापुढेही तो होत राहावा. कारण जानेवारीमध्ये आम्ही चित्रपट महोत्सव करतो, जुन्या चित्रपटांचा एक महोत्सव करतो आणि त्याच्यानंतर अराऊंड 2-3 महिन्यानंतर रेग्युलरली शोज थिएटरमध्ये सुरू होतील, नाट्यगृहात सुरू होतील. त्याची तांत्रिक बाजू खूप महत्त्वाची आहे. LED स्क्रीन असेल किंवा हे कोणी सगळं सांभाळलं, महापालिके नाट्यगृहवाले काय? कारण इथून पुढं न्यायचं म्हणलं तर ह्या गोष्टी सगळ्या पाहाव्या लागणार. 100% ह्या पाहाव्या लागणार आहेत. आत्ता फक्त पहिला प्रयोग आहे, त्याच्यामुळे आम्ही फक्त LED स्क्रीनवर तो हे करतोय. त्याच्या तांत्रिक बाजू ह्या आज खऱ्या ह्याच्यानंतर जास्त लक्षात येईल. आणि अशा बऱ्याच काही कंपन्या आहेत की ज्या पुढे येतात आहे की आम्हाला नाट्यगृहांमध्ये अशी सिस्टीम लावायची आहे आणि त्याच्यावरती थोडंसं वर्कआउट चालू आहे. फक्त मध्ये थोडंसं निवडणुका आल्या त्याच्यामुळं त्या गोष्टी काही मागं पडल्यात. पण आता नवीन सरकार होतं आहे, सांस्कृतिक मंत्रिमंडळ 2-3 दिवसात झाल्यानंतर हा सगळा अहवाल आम्ही असाच्या अशा महाराष्ट्र शासनाला देतो आहे. आणि याच्यावर अजून काय अत्याधुनिक पद्धतीने जसं सिटी प्राईड सारख्या ठिकाणी किंवा इतर काही थिएटरमध्ये खूप चांगल्या सिस्टीम आहेत, त्याच चांगल्या सिस्टीम आम्ही नाट्यगृहांमध्ये कायमस्वरूपी बसवणार आहोत. जेणेकरून इथून पुढं जी प्रत्येक निर्मात्यांची ओरड असते की आम्हाला मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नाही, ती कुठंतरी कमी होईल. आणि त्याचा तिकीट दर सुद्धा हा आम्ही खूप अल्प दरात ठेवू, माफक दरात ठेवू. खरं तर दादा, सिंगल स्क्रीन ही संकल्पना कोविड नंतर मोडीत निघली. म्हणजे आपण पुण्यातले थिएटर सगळे बंद पडलेले आहेत. मग ती जागा आता ही नाट्यगृह घेऊ शकतात, कारण मल्टिप्लेक्सला तर आपल्याला स्पेस मिळत नाही. हे वास्तव. सिंगल स्क्रीनला चित्रपट पाहण्याची मजा वेगळी असते. मला असं वाटतं की
जो प्रेक्षक खऱ्या अर्थाने चित्रपट चालवतो ना, मराठी चित्रपट चालवतो, तो सिंगल स्क्रीनचा प्रेक्षक आहे. त्यांनी आजतागायत निळूभाऊंचे कितीतरी चित्रपट चालवले, अशोक सराफांचे चालवले, सचिन पिळगावकरांचे चालवले, लक्ष्मीकांत बेर्डेंचे चालवले, आमचेही कित्येक चित्रपट चालवले. तर ती सिंगल स्क्रीनसारखी व्यवस्था पुन्हा एकदा नाट्यगृहांमुळे आपल्याला उपलब्ध होईल. आणि आमची अट हीच आहे की सगळ्यात पहिल्यांदा थिएट्रिकल कार्यक्रमांना प्राधान्य मिळालं पाहिजे. त्यांचे कार्यक्रम कॅन्सल करून सिनेमाचा शो होणार नाही. त्यामुळे त्यांचे जे शो ठरलेले आहेत त्याच्यात काहीही बदल होणार नाही. त्याच्यामधल्या ज्या रिकाम्या वेळा आहेत त्याच वेळांमध्ये सिनेमाचा शो होईल. दुसरा मुद्दा, मराठी सोडून दुसऱ्या कुठल्याही भाषेतला चित्रपट, हिंदी साऊथचा चित्रपट इथे होणार नाही. झाला तर पहिला आम्हीच बंद पाडू, म्हणजे मीच असेल त्याच्यात पहिला अग्रक्रम घेणारा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, सर्वसामान्य लोकांना परवडेल अशाच दरात इथे तिकीटं विकले जातील की जेणेकरून कॉलेजमधली मुलं असतील, ज्यांचा अल्प उत्तम असेल, तर यांना सुद्धा थिएटरमध्ये बघायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे. ज्यांना मल्टिप्लेक्समध्ये बघायचं आहे ते तिकडे जातील, पण ज्यांना सिनेमा बघायचा आहे पण परवडत नाही आहे त्यांच्यासाठी हे नाट्यगृह आहे. मी प्रोड्युसर म्हणून पहिला प्रयोग तुम्ही मी याला पण रेस म्हणूया, काही म्हणूया, एक उपक्रम संधी म्हणूया. नाही, कसं आहे, ॲज अ प्रोड्युसर म्हणून आमच्या मराठी प्रोड्युसर म्हणून आमची एक लक्षात आलेली गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा मराठी सिनेमा बनतो आम्ही तो प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळेला आमच्यासमोर अडचण असते की आम्हाला प्राईम टाईम जो आम्ही म्हणतो संध्याकाळी 6-7 नंतरचा, तो मराठी चित्रपटाला मिळत नाही. आत्ता पण आपले जे सिनेमे चालू आहेत त्यांचा पण तोच प्रॉब्लेम आहे. याच्या आधी जे सिनेमा चांगले होऊन गेलेत पण केवळ त्यांना शो मिळाला नाही, त्यांना प्राईम टाईम मिळाला नाही, त्यामुळे ते चालू शकले नाहीत. जसं सुबोधदादा म्हटलं की एवढे चांगले सिनेमे सुद्धा प्रेक्षकापर्यंत पोहोचू शकले नाहीत बिकॉज ऑफ त्या शोजमुळे. त्यामुळं मग आता या गोष्टीसाठी गार्गीताई बाबासाहेब यांनी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे मला यांचं पण आभार मानायचे आहेत, महानगरपालिकेचे, प्रशासनाचे, बल्लाळ साहेबांचे, आणि त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे ते व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी पण खूप आम्हाला मदत केली. तर याप्रमाणे जर इथून पुढे असं हे सक्सेसफुल झालं तर नक्कीच नाट्यगृहामध्ये मराठी सिनेमे हे मॉर्निंग शोमध्ये किंवा दुपारच्या शोमध्ये लागतील आणि संध्याकाळी नाटकांसाठी आपण ते शो राखून ठेवू, म्हणजे ज्याप्रमाणे मराठी आणि नाटक हे एकाच ठिकाणी प्रेक्षकांना बघता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, चंद्रान पुंदे, न्यूज 18 पुणे.